नमस्कार मित्रांनो, स्त्रीच्या मनात स्वतःसाठी जागा निर्माण करायची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी थेट म्हणजे विचारण्याचा मोह टाळा. मित्रांनो, वर करणे हे विधान तुम्हाला विरोधाभासी किंवा विचित्र वाटू शकेल, पण कारण ते आपल्याला नेहमी शिकवून जातं की प्रामाणिकपणा म्हणजे स्पष्ट बोलणं, परंतु मानवी मानसशास्त्र आणि विशेषतः आकर्षणाचं गणित काहीसं वेगळं असतं. का जेव्हा तुम्ही एखाद्याला थेट प्रश्न विचारता, जसे की आपण हे नातं पुढे न्यायचं का, किंवा तू माझ्या घरी येशील का, तेव्हा तुम्ही नकळत त्या स्त्रीवर निर्णय घेण्याचे एक प्रचंड आणि नकोसं मानसिक ओझं टाकत असता. हा थेट प्रश्न तिच्यातील सहजता क्षणात संपवून टाकतो आणि तेव्हाच मेंदूतील तर्कशास्त्राला सक्रिय करतो. त्या क्षणी ती केवळ तुमच्याबद्दल विचार करत नाही, तर समाजाचे संकेत, स्वतःची प्रतिमा आणि भविष्यातील धोके याचा विचार करू लागते. तिच्या मनात शंकांचं काहूर माजतं. आता हो असं म्हटलं तर उथळ दिसेन, किंवा याने मला इतक्यात काय विचारलं. जेव्हा मानवी मन अशा प्रकारे गोंधळात पडतं, तेव्हा स्वतःच्या संरक्षणासाठी नाही, तर म्हणणं हा सर्वात सोपा सुरक्षित मार्ग त्याला वाटतो. अशा प्रकारे तुमचा तो तथाकथित प्रामाणिक थेटपणा नकाराला आमंत्रण देणारा ठरतो. येथेच कामाला येते ती म्हणजे स्टोक आणि शस्त्र. तुम्ही प्रश्नांकडून अनुभव वळायला शिका. प्रश्न नेहमी उत्तराची मागणी करतो, ज्यामुळे एक प्रकारचे दडपण निर्माण होते, पण आमंत्रण हे अनुभवाची अनुभूती देतं. मित्रांनो, मला तुमच्या जवळ हे शब्द उच्चारून अगदी स्वतः सिद्ध करण्याऐवजी वातावरणातील शांततेचा आणि अस्तित्वाचा सन्मान करा आणि तिला म्हणा, आजच वातावरण किती निवांत आहे, सुंदर आहे ना. तुझ्यासोबत असं शांत बसल्यावर मनातलं दिवसभराचा थकवा जणू कुठल्या कुठे पळून जातोय. नीट लक्ष द्या, तुम्ही कोणतीही मागणी केलेली नाही, कोणताही स्वार्थ मांडलेला नाही. तुम्ही फक्त एक निखळ आणि उदात्त भावना व्यक्त केली आहे. जेव्हा तुम्ही तिच्यावर कोणतेही निर्णय घेण्याची सक्ती नाही, तेव्हाच तिच्या मनातील संरक्षणात्मक भिंती ढासळतात. जो पुरुष स्वतःच्या इच्छेवर ताबा मिळवून हा थेट विचारण्याचा मोह आवरू शकतो, तो स्त्रीला खऱ्या अर्थाने सुरक्षित आणि रिलॅक्स वाटायला लागतो. जेव्हा दबाव संपतो, तेव्हाच खरी आकर्षणाची ठिणगी पेटते. लक्षात ठेवा, स्त्रीच्या मनाचा दरवाजा तर्काने उघडला जात नाही, तर तो भावनिक सुरक्षिततेने उघडला जातो. दुसरे शस्त्र म्हणजे सॉफ्ट विड्रॉल. संयमातून ही ओढ निर्माण होते. मित्रांनो, केवळ थेट न विचारणं पुरेसं नसतं. कधीकधी जवळीक अधिक घट्ट करण्यासाठी तुम्हाला 2 पावलं मागे देखील यावं लागतं. याला सायकोलॉजीमध्ये सॉफ्ट विड्रॉल इफेक्ट असं म्हणतात. ही डार्क सायकोलॉजीमधील एक सर्वात प्रभावी पद्धत आहे. बहुतेकांना असं वाटतं की एखाद्या व्यक्तीच्या जवळ जाण्यासाठी सतत तिचा पाठपुरावा करणं, सततचे मेसेज करणं किंवा सतत लक्ष देणं गरजेचं आहे. पण सावध राहा, हा सततचा पाठपुरावा समोरच्या व्यक्तीला धाक दाखवल्यासारखा वाटू शकतो. तुमच्या हातबलता सिद्ध होते. मित्रांनो, हे सांगतं की त्या गोष्टीसाठी आपण खूप जास्त धडपडतो, ती गोष्ट आपल्यापासून लांब पळते. व्हिज्युअलाइज करा, तुमच्यात एक सुंदर केमिस्ट्री तयार झालेली आहे, गप्पा रंगल्या आहेत आणि वातावरण एकदम सकारात्मक आहे. अशा वेळी जेव्हा आपण परफेक्ट वाटत असतं, तेव्हा अचानक सूक्ष्मपणे थोडे मागे सरका. समजा तुम्ही जवळ गप्पा मारताय. अशा वेळी बोलता बोलता सहजपणे थोडं शारीरिक अंतर वाढवा, किंवा आपली नजर काही क्षणासाठी दुसरीकडे वळवून शांत राहा. पण एका सध्या शांत कृतीने विचाराचं चक्र वेगाने सुरू होतं. आत्तापर्यंत तिला खात्री होती की तुमचं पूर्ण लक्ष तिच्यावर आहे, पण तुमच्या मागे सरकण्याने तिला धक्काच बसतो. मन विचारू लागतं की आता तर सर्व छान होतं, मग अचानक अलिप्त का झाला? याचा माशातला रस संपला का? का मी काही चूक केली? ही भावनिक पोकळी तुम्ही निर्माण करताना ती भरून काढण्यासाठी स्त्री स्वतःहून तुमच्याकडे झुकू लागते. आणि हाच मानवी स्वभाव आहे, आणि जो सतत उपलब्ध राहण्याने किंमत कमी होते आणि थोडं लांब राहण्याने ती मिळवण्यासाठी ती धडपडू लागते. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद, आणि असं आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा अशी तुम्हा सर्वांना विनंती करते.